जय राम हरी जय राम हरी जय राम हरी जय राम जय राम। थोडंसं रिटर्न काय सांगू तुझ्या चरणीच्या सुख काय सांगू तुझ्या चरणीचा सुख काय सांगू तुझ्या चरणीच्या सुख काय सांगू तुझ्या चरणीचा सुख अनुभव ठावका नाही तुझ अनुभव ठावका नाही तुझ अनुभव ठावका नाही तुझ काय सांगू तुझ्या चरणीच्या सुख काय सांगू
काय सांग तुझ्या चरणीच्या सुखा अनुभव ठाऊका नाही तुझ बोलता हे वाटे कैसे खरे पण अमृताचे गुण अमृताचे आम्हा एक एका ग्वाही माय पुते जाणते निरते सुख दोघे बोलता हे वाटे कैसे खरे पण अमृताचे गुण अमृताचे तुका म्हणे आम्हा मोक्षाचा कंटाळा का तुम्ही गोपाळा आणि नाहीसे बोलता हे वाटे कैसे खरे पण अमृताचे गुण अमृताचे ये वो ये रंगा ये वो नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय निर्गुण गुणेच्या तटी असे कपुण्यग्राम भूमी संतांची पवित्र आहे निरगुण नाम तिथे असे समाधी भक्तीचा जिव्हाळा
नमस्कार माझा सद्गुरु व्यंकट स्वामी दयाळा तुमची दासचा दास करुणी ठेवा तुमची दासीचा दास करुणी ठेवा कीर्तनाला सुरुवात मागं बसलेले पुढं बसलेले विनंती करते आजचं कीर्तन तुम्हाला ऐका हो मंडळी काय गोड नियोजन केले राव तुम्ही काही काट कसर नाही भागवा भागली नाही गारेवा गाव पवित्र आणि पावन आहे मैया तापी मैयाच्या तीरावर बसलेलं आहे दिसायला जरी छोटस असलं तरी सुद्धा ऐतिहासिक पार्श्वभूमीनं हे काही दैदिप्यमान शहर आणि असं पवित्र पावन या नगरामध्ये पेटावडे मठ या संस्थांवर चालू असणारा भगवान भोलेनाथाचा पारंपरिक उत्सव यंदाचं 4थं वर्ष आहे पण काय काटकसर असं वाटत नाही 4थं वर्ष तुमच्या गावातल्या उत्सवाचं असं वाटतं पंढरपूरच्या मठात पंढरपूरच्या वाळवंटात फड भरलाय आणि त्या फडावर चाललेलं कीर्तन हा हा जोरात हरिभक्तीपारायण आमचे सागर महाराज हरिभक्तीपारायण किरण महाराज हरिभक्तीपारायण रोहित महाराज कोणाकोणाची नावं घेऊ एक एकाचे गणू तुका म्हणे अपार आहे अशी अपार मंडळ या ठिकाणी जमलेली आहे सर्वांना पुन्हा पुन्हा विनंती करतो चालू असणाऱ्या या भागवत कथेचं रसपान करत करत भगवान श्रीकृष्णाच्या कथेचं रसपान करत करत विठ्ठल नामसंकीर्तनाचं रसपान करावं प्रामाणिक सद्भावना तुमच्या पुढे व्यक्त करून पुन्हा विनंती करतो टाळी वाजवायला काटकसर करू नका जोरात जोरात हा राजा हो प्रस्तुत प्राप्त चिंतन रूपे सभेकरता निवडलेला भंग महान भगवत भक्त आशिवर मुकुटमणी संत सम्राट वित्रागतुल्य चिन्मय स्वरूप ज्यांच्या पोटात नाही आन घरात नाही धान गावात नाही मान पण चित्तात समाधान असलेले पाणी प्यायला खापराचा माठ जेवायला गळकत आठ झोपायला मुडकी खाट पण शेवटी वैकुंठाची वाट अशा ज्यांच्या परमार्थाचं धाट चतुर्वेद प्रविष्ठा परमार्थ पथद्रष्टा योग्य उपदेष्टा आणि दुर्गुण त्वष्टा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज आजच्या भंगातून भगवान श्री तुकोबराय देवापुढे उभा राहून देव विचारतायत सांगा ना तुकोबराय उभं आयुष्य तुम्ही माझ्या वारीसाठी खर्च केलं याचं कारण आज दशमी आहे आणि उद्या वारी आहे त्यामुळं
महाराज आजच्या अभंगाचा प्रपंच आहे. महाराज म्हणले सांगा ना काय सुख आहे देव म्हटल्याबरोबर तू कोबर आहे ना विचारल्याबरोबर तू कोबर आहे म्हणतो देवा तुझ्या पायातलं सुख भरपूर आहे पण मला तुला सांगता येणार नाही. का सांगता येणार नाही त्याची कारण मी मांसा म्हणजे आजच्या अभंगाचं चिंतन. विठ्ठला शिवला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा दिवसात आदिशक्ती मुक्ताबाई महाराजांच्या कृपाशीर्वादानं त्याचबरोबर महाराष्ट्राला परमार्थाची जडणघडण देणार एक जुनं नाव विको थोडासा कमी का परमार्थिक आधारवर आम्ही कधी सकाळी निघालो आता पोहोचलो तरी आपल्याला प्रवासाचा लय त्रास. आपल्याला व्यवस्था आहे वाहन आहे रस्ता आहे पण ज्यांच्या काळामध्ये कुठल्याच सुखसोयी नव्हत्या तरी सुद्धा हरिभजनी हे धवळीले जग असं ज्यांनी कीर्ती आणि क्रांती करून ठेवली सद्गुरू वैकुंठवासी बंकट स्वामी महाराज. ज्या काळात वाहनाची व्यवस्था नव्हती ज्या काळात रस्ते नव्हते ज्या काळात शासन पद्धत होती परंतु तेवढी औद्योगिक नव्हती तरी सुद्धा स्वामींनी दौरे करून एक परमार्थाची मोड ज्या भागात बांधली त्या खानदेश पट्टा आणि या खानदेश नगरीतीलच त्या पाठोपाठ खालोखाल हा परमार्थ ज्यांनी जपला वैकुंठवासी गुरुनाम गुरु नथुसिंग बाबा महाराज यांच्या कृपाशीर्वादानं आणि बाबांच्या पाठोपाठ वारकरी संस्था जोपासून वारकरी संस्थेला इवलेसे रोप लाविलेद्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी अशी अवस्था प्राप्त करून दिलेले वैकुंठवासी गुरुनाम गुरु मोठे बुवा महाराज यांच्या कृपाशीर्वादानं आणि भगवान भोलेनाथाच्या कृपाशीर्वादानं समस्त ग्रामस्थ मंडळ टेकवाडे या सर्व ग्रामस्थांच्या प्रेरणेतून सर्व तरुण मंडळीच्या नेतृत्वातून सर्व भजनी मंडळाच्या सहकार्यातून पार पडत असलेला अखंड नाम यज्ञ सोहळा त्या तथा संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञानदान सोहळा या सोहळ्यातील मला वाटतं आजचा चौथा दिवस सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्या वाटेला आलेला आहे. त्यामध्ये माझ्यावर नितम प्रेम करणारे खरं तर जगातील नाते जिथं संपतात त्या नात्यातलं प्रेम जिथं थांबतं तिथून पुढे एक नातं चालू होतं त्याला गुरुबंधूचं नातं म्हणत जात. याचं कारण आहे जगातलं प्रेम हे स्वार्थाचं राहतं स्वार्थ संपला रे संपला नातं संपत राहतं पण त्याच्या पुढं सुद्धा अखंड तेवत राहणारं नातं म्हणजे गुरुबंधूचं. अशा गुरुबंधूच्या अविरत सांगण्यावरून आज तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग ते म्हणजे माझे परम मित्र. खरं तर मी ते माझ्या पाठीचे नाही मग मी त्यांच्या पाठाचा आहे अशा हरिभक्ती पारायण आमचे रोहित महाराज त्याचबरोबर सर्व गावकरी मंडळी आणि गोड अशी कथा ज्यांच्या मुखातून आपण ऐकतोय अशा भागवत रसिका श्रद्धाताई महाराज वाडिले या सर्वांच्या नेतृत्वातून पार पडत असलेला भक्ती उत्सव तशा सर्वांच्या चरणी माझा उजळ माथा टेकवतो. आणि अगदी धावत्या वेळात खरं तर आता वेळ कीर्तन संपवायची झाली पण पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा जन्माचा माणूस हा पराधीन आहे. जर जन्म पराधीन असेल तर जन्मातला प्रवास सुद्धा पराधीन आहे. त्यामुळे प्रवासात थोडी दिरंगाई होत असल्यामुळं धावत्या वेळात येण्याचा प्रयत्न केला थोडा उशीर झाला तरी सुद्धा मी तुमच्या चरणी माफी मागून अगदी मला जी वेळ दिली संयोजकानं त्या वेळेत थांबायचा प्रयत्न करू. सर्वांच्या चरणी उजळ माथा टेकून अगदी धावत्या वेळेत चिंतनाला सुरुवात. मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या सुखदा देवाची देवाला का सांगता येत नाही याचं महिमा मानते. माणूस जन्म घेतो नाही असं नाही जन्माला माणसं प्रत्येक जण येतो पण आल्यानंतर का जन्माला आलो हा विचार करून जगत नाही विशेष आहे.
जगणं प्रत्येकाचं चाललंय बुवा. आपण जगतोच नाही असं नाही, पण नुसतं जगत असो तर त्या जगण्याला किंमत नाही. का बरं? आमचे बाबा पाठात म्हणायचे, बुवा ऐका हे पोरांनो, नुसतं जगत असो तर किंमत नाही. गावातलं कुत्रं सुद्धा जगून निघतं, नुसतं जगण्याला किंमत नाही बुवा. मग आपण काय जन्माला आलो हे विचार करून जगणं अभिप्रेत आहे. म्हणजे कसं सोपं करू, कुत्र्याला भूक लागते आणि माणसाला सुद्धा भूक लागते. फरक एवढाच आहे, कुत्र्याला भूक लागल्यावर काय खावं याची अक्कल नाही, ती अक्कल माणसाला दिली. मन भजन आपल्या वाट्याला, लक्षात ठेवा. नाही फरक नाही. बाबा पाठात म्हणायचे किती फरक आहे, माणसाला भूक लागते आणि कुत्र्याला भूक लागते. फरक एवढाच आहे किरण महाराज, कुत्र्याला भूक लागली होती मालका पुढे जाऊन गोंडा गोळतं आणि आपल्याला भूक लागली की आपण मालकीने पुढे गोळतो, तेवढा फरक आहे. पण जगणं चाललं हे लक्षात ठेवा. पण महाराज म्हणले नुसतं जगत असो तर या जगण्याला किंमत नाही. मग महाराज काहीतरी धारणा करून जगायचं आहे. मग काय करू महाराज म्हणले, ज्याच्यात सर्व चाललंय ना असा परमार्थ केला पाहिजे. महाराज अशी परमार्थच्या दृष्टीने सुख जर मिळत असेल म्हणाल तर उभं आयुष्य आमचं याच्यातच चाललंय. आम्हाला का मिळालं नाही त्याचं कारण पुढे मांडतो पुढे चालतो. परंतु मला तुम्हाला विचारायचं, ऐका ऐका, रागणार नाही सा विचारल्यावर आला तरी काय करतात बरं? काहीच करू शकत नाही का? 2 तासाचा मंत्री माणूस आहे मी. ऐका सोपं करू कळलं असं. दरबार भरला होता आणि भरल्या दरबारामध्ये राजाने प्रश्न विचारला. कोणाला? प्रधानजी. म्हणजे प्रधानजी जी जहापणा म्हणे रात्री मला स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं तुम्हाला? म्हणे स्वप्न पडलं आपण शिकारीला गेलो. कुठं? बोला पोरांनो, कुठं? शिकारीला. थांबले राजा, निवडणुकीला ते तू थोडीच आहे, इकडे राहू दे ना. कुठं गेले? शिकारीला. मोठ्या जंगलात गेलो म्हटले, मग मोठ्या अरण्यात गेलो म्हटले, मग मोठा कडा चढलो आणि कडा उतरलो. काय राजासाहेब, चढलेला कडा प्रत्येकाला एक दिवस उतरायचा. विशेष काय घडलं? म्हणजे उतरत असताना पाय त्याला 2 खड्डे होते. म्हटले मग उतरत असताना दोघंही एका खड्ड्यात धबदिशी पडलो. मग काय विशेष घडलं? म्हणजे पडल्यानंतर राजाने सांगितलं, प्रधाना मी ज्या खड्ड्यात पडलो तो खड्डा होता मधाचा. मध माहिती ना पोरांनो, एकदम तिखट असतो बघ. का हो म्हणतो राजा, असं नसतंय. मध कसा असतो? बरोबर, इथं सगळं कळतंय महाराज. पण आम्ही पुण्यामध्ये कर्वेनगरला मी मागे कीर्तन करत होतो आणि कीर्तन चालू असताना पोराला विचारलं, सांग रे पोऱ्या दूध कोण देतं? पोरग उभं राहिलं म्हणला, भया. त्याची चुकी नाही का? 7 वाजली की माय म्हणते राजा उठ, बेल वाजली दूध घे. दूध द्यायला कोण येतंय? भैया. मग त्याला कळतंय दूध कोण देतंय. अशी परिस्थिती तिकडे, पण आपल्याकडे नाही. पोरांनो दूध मध कसा असतो? गोड असतो. राजा म्हटलं मी ज्या खड्ड्यात पडलो तो खड्डा मधाचा. मग आणि प्रधाना तुझ्या खड्ड्यात पडला ना तो खड्डा गटारीचा. असं म्हटलं. दरबार हसला, पण माघार गेल तो प्रधान. काय? प्रधान म्हटलं एकदम बरोबर राजासाहेब तुमचं. तुम्हाला जसं स्वप्न पडलं ना तसंच मला पडलं. मग विशेष असं घडलं, आपण दोघं स्वप्नात शिकारीला गेलो, मोठ्या जंगलात गेलो, मोठ्या अरण्यात गेलो, कडा चढलोत, दोघंही कडा उतरलोत. उतरत असताना दोघंही एका खड्ड्यात पडलोत. परंतु सांगा, राजा पडला तो खड्डा मधाचा, प्रधान पडला तो खड्डा. बरोबर आहे, बोलत चला. राजा पडला तो खड्डा मधाचा, प्रधान पडला तो. राजा म्हटलं माझं जे झालं तेच तुझं झालंय, कशाला सांगून वेळ घेतो? 10:15 वाजले. नाही राजासाहेब, तुमच्या पुढे इतकं स्वप्न गेलं. काय गेलं? राजा तुझ्या खड्ड्यात पडला तो खड्डा मधाचा, मी पडला तो गटारीचा. 5 मिनिटं झाली. 5 मिनिटांनी दोघं बाहेर आलो. बाहेर आलो, तुम्ही माझा अंग चाटत होता, मी तुमचं चाटत होतो. कळत नाही कीर्तन? मला सांगा, दोघं पडले कुठं? बोला बोला. नुसते खड्ड्यात पडले याला किंमत नाही हो. मग पडल्यानंतर चाटतो का, याला खूप मोठी किंमत आहे. तसंच आहे बुवा, आपण आणि साधू परमार्थ रूपी खड्ड्यात पडलो, नुसतं पडलो याला किंमत नाही बुवा. मग पडल्यानंतर चाटतो का, याला खूप मोठी किंमत आहे. साधू परमार्थात आले, आल्यानंतर पुन्हा संसाराला चाटत बसले नाहीत. आपण परमार्थात आलो, पण आपला संसार चाटायचा सुटला. जर सुटला असता तर कदाचित तुम्हाला पुकारावं लागलं नसतं. 9 वाजले चला कीर्तनाला. ज्या अर्थी तुम्हाला सांगावं लागतंय त्या अर्थी कदाचित आपलं चाटणं सुटलं. बोला बोला, चाटणं सुटलं अजिबात. असं थांब रे, तू अजून संसारात नाही. जाहीर त्यांना विचारू दे राजा, असं काय करतोस? थांब थांब, आपलं सुटलं नाही. मग महाराज तुम्ही काय केलं? महाराज म्हणजे आम्ही जेव्हा आलो ओळखलं ना, पुन्हा याला चाटत बसलो. मग महाराज केलं तरी काय? महाराज म्हणजे आम्ही एकच काम केलं. काय? वाढत हा पुण्य धर्म, वाढत हा पुण्य धर्म केला.
बसलेले ऐका, पाय पसरलेले ऐका, मांडी न घातलेले ऐका, पण सगळे एवढं वाक्य ऐकून ठेवा. काय ऐका, आपण जिथं राहतो त्याला मृत्यूलोक म्हणतात आणि या मृत्यूलोकाचा नियम आहे, कोणी असो, महाराज असो, पोतराज असो, आमदार असो की खासदार असो, कोणी असो, आज जे केले ना ते उद्या भोगायचं, हे इथलं नियम आहे. त्यामुळे जुन्या लोकांच्या म्हणीच होत्या, जैसी करणी करावे तसे, हा इथला नियम आहे. नाही नाही, नाथांचं गोड प्रमाण आहे. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजाले मिळे इथला नियम आहे. काय जे ज्याने केलं त्याला भोगायचं. म्हणून आमचे बाबा पाठात सांगतो, आमराई माहितीये का रे तुम्हाला? आमराई त्याला चिक्कू लागते, चिक्कू. का हो म्हणतो राजा, आंब्याला चिक्कू लागते? असं कसं असतंय? सोपं करू. आंब्याचं झाड माहितीये, त्याला काय लागते? असं बरोबर आहे. काय लागते? आंबा लागते. आमराई एक जणांनी पाहिली, जाता जाता पाहिली, त्याला आंबा खाऊ वाटला. खरं सांगा पोरांनो, सगळ्यात पहिल्यांदा आंबा कोणी बघितला? अरे सांगा ना. डोळ्याने. डोळ्याने बघितला म्हणजे भेटतोय काय? गेले पाहिजेत. गेले कोण? पाय गेले. बघितलाय कोणी? डोळ्याने. गेले कोण? बरं, पाय गेले म्हणून भेटतोय का? तोडता येतोय का? तोडला पाहिजे. तोडला कोणी? हाताने तोडला म्हणून खाता येतोय काय? खाल्ला कोणी? अरे वा, सगळं तुला माहिती. सांग बरं, काल ऐकलंय? असं काय झालंय? कथेत झालंय? जे होते त्यांनी ऐका, जे नव्हते त्यांनी डबल ऐका. एकदा घेर टाकलं मागे कसं घेता? बघितलं कोणी? बोला बोला. बघितला कोणी? गेले कोण? बरं, पाय गेले म्हणून तोडता येतो का? तोडला कोणी? सगळा तोंडात बसतो का राजा? साठवलं पाहिजे. साठवला कोणी? पोटाने. मला खरं सांगा, बघितलेला, गेले, तोडला, खाल्ला, साठवला, किती भारी चाललंय हे सगळं. पण तेवढ्यात आमराईचा मालक जागा झाला. म्हणला, राजा, हापूस आंब्याची बाग आहे, आंबे बघायला पैसे घेतो मी, आंबे बघायला तू तोडून खातोस. रागाला मोठी काठी घेतली, अशी चोपदारासारखी, अशीच टोपी घातलेली त्यांनी. असंच हसायचा. तुम्ही नव्हते बरं, तुम्ही असते तर काय पेतो माणूस. त्यात ताकद आहे माणसाची, रियाला तर मी मरण. अशी काठी घेतली, धग दिशी मारली. बोला बोला. कुठं? तुम्ही सगळे तिथं होतात का? बरं, म्हणताय पाटीत, हाणली पाटीत. सांगा, बघितलेला डोळ्याने, गेले, तोडला, खाल्ला, साठवला, मारकुनी खाल्ला. त्या पाठीने काय केलं तरी मारकुनी खाल्ला. साहेब एक वाक्य बोलू का? अशा समाजात खूप पाठीत, काही न करताच मार खाते. खाल्ला पाठीनं, खाऊ द्या. 5 मिनिटं झाली आणि 5 मिनिटांनी पाणी आलं बघा. कुठून? डोळ्यातून. का? पहिल्यांदा कुणी बघितलेला? याला या मृत्यू लोकांचा नियम म्हणा, जे ज्यांनी केलं ते त्याला भोगायचंय. मग महाराज सांगा ना, असं का सांगताय? म्हणले, जीवाला हा देवानं देह दिला, तो परमार्थासाठी दिलेला आहे, पण तरी सुद्धा जर इकडे खर्च करत असेल तर याचा भोग वाटा तुला चुकणार नाही. काय भोग वाटा हो महाराज? महाराजांनी सोपं सांगितलं, यमाचा पाहून काही होया, यमाचा पाहून प्राणी होया, यमाचा पाहून प्राणी होया, यमाचा पाहून प्राणी होया. हरिविना जन्मा नरकाची मर्यादा, हरिविना जन्मा
पैजाणा यमाच्या पाहुणा प्राणी होया. कर्म चुकलं रे चुकलं, फळ टळत नाही. मग महाराज सांगा ना आम्ही काय करावं. महाराज म्हणले ऐका, माणूस जन्मानं मोठ्याच्या घरात आला म्हणून त्याचं मोठेपण ठरत नसतं. मग माणसाचं मोठेपण हे जन्माने नसून त्याच्या कर्माने ठरत असते. कोणी असो, जे मोठ्या घरात जन्माला आले त्यांनी कसं असं समजायचं नाही आपण जन्माताने मोठ्याच्या घरात आहेत म्हणून आपला मोठेपण मोठा असेल. नाही राजा हो, जन्मानं मोठेपण ठरत नाही, तर मोठेपण हे त्याच्या कर्मानं ठरत असतं. हे लक्षात ठेवा. त्यामुळे शहाण्या माणसानं कर्म नीट केली पाहिजे. सोपं करू कळलं असं. पूर्ण दूध माहितीये, दूध. हे राजा दूध दूध मला सांग, दुधात विरजण घातलं आता काय झालं? मुरवण म्हणतात का तुमच्याकडे? मुरवण का विरजण? नाही. काय काय दोन फरक आहेत. घरचे घरी घातलं का मुरण, आणि मागून आणून घातलं का विरजण, असा फरक आहे. मग मुरण घातलं, मला सांगा दुधाचं काय झालं? दही. दह्याचं घुसळण केलं, आता काय झालं राजा? ताक झालं. ताकाच्या वरती काय आलंय रे? लोणी. अरे तुम्ही काय असं खात नाही का काही? लोणी. लोण्याला कडवलं, आता काय झालं? बोला बोला. तुम्ही सगळे चुपच बसताय ना. तूप. मला सांगा दूध कसं लिटर आहे तुमच्याकडे? तुमचा चेअरमन चांगला आहे. 60 रुपये लिटर देतोय. अरे वा, म्हणतोय 60 तर चल सर, मला द्यायचं नाही तुला घ्यायचं नाही, चल चालू दे. दूध कसं लिटर आहे? 60. शेवटची अवस्था आहे तुपाची. मला सांग, त्या तुपाचा जन्म कुठून झाला? दुधातून. दूध कसं लिटर आहे? 60. आणि तूप कसं किलो आहे? 800. 800. मला सांगा तुपाचा जन्म कुठून झाला? दुधातून. ते दूध कसं लिटर आहे आणि तूप कसं किलो आहे? काय बोलता राव, जर तुपाचा जन्म दुधातून झालाय आणि दूध जर 60 रुपये लिटर आहे तर तूप पण द्या ना 60 रुपये किलो. नाही महाराज, हे बोलायला बरं वाटतंय. तूप तूप रूपाला यायला जन्म जरी दुधाचा असला तरी मधल्या प्रक्रिया महत्वाच्या आहेत. तसंच महाराज म्हणले मोठेपण हे जन्मानं भेटत नाही, ते मोठेपण ठरवायला मधलं कर्म महत्वाचं आहे. लक्षात ठेवा. त्यामुळं कोणी बसलेल्या प्रत्येक मंडपातल्या माणसाला माझी विनंती आहे, राजा हो, जरूर पैसा कमवा. खूप लाखोनं नाही करोडोनं व्यवहार होऊ द्या तुमचा, कोटीनं पैसा असू द्या. एक कवी खूप गोड बोलतो, खिशात लाखोचा खळखळाट असू द्या, पण त्या पैशाच्या मागे गरिबीचा 1 रुपयाचा सुद्धा तळतळाट नसलं पाहिजे. तो तळतळाट एक दिवस धोका दिल्याशिवाय राहत नाही. मग महाराज एवढं जीवन असेल तर कर्म चुकू देऊ नका. महाराज थांबा थांबा, आमचं जीवन चुकवायचं नाही, आम्हाला तर सुखच मिळवायचंय. मग काय करू? महाराज म्हणले उभं आयुष्य सुखासाठीच पडलोय, मिळालं का? महाराज म्हणले मिळालं तर नाहीच. महाराज म्हणले सोडून दे, नुसतं मिळालं नाही असं नाही, जन्म चालला तो त्याच्यावरच जगतोय. सर्व सुखाची आशा जन्म गेला. आशा आशा म्हणजे आपल्या भाषेत वासावर जगणं. वासावर. या तुमच्या खानदेश पट्ट्याचं भूषण वैकुंठवाशी निवृत्ती आबा वक्ती आबा एक वाक्य सांगायची. आम्ही चातुर्मासाला मुक्ताबाई मठात होतो पंढरपूरला. दुपारचं कधीतरी आबाकडे आलं पाठाला. आबाचा आधीचा नियम, ए पोरं हो, पाठाला बसायच्या जा, पुंडलिकाच्या पुढं आंघोळ करून पुढं माघारी या. का? आबांनी सांगा, ऐका ऐका, कुंभमेळ्याला जायच्या ऐवजी वारकरी पंढरपूरला जरी गेला तरी कुंभाचं स्नान करतं. का? आबा पुढे वाक्य द्यायचे, हे मी सांगत नाही, शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे मध्यान्ह काळी येते पुंडलिका जवळी. मग दुपारी आंघोळीला लावायची. आंघोळ करून आलं की हळूच आबाला विचारलं, आबा हे बघा ना, माणूस संसारात जरी राहिला तरी सुद्धा हे याला का सुटत नाही, हे सांगायला आबा किती खुमासदार बोलायचे. मी तुम्हाला इथं सांगायची गरज नाही, हे तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे. आबा म्हणजे तापड स्वभाव, रागट, कुठला प्रश्न होता त्याचं उत्तर नाही असं नाही. मग आबाने तितक्याच खुमासदार शब्दात उदाहरण दिलं. आबाने सांगितलं बरं का, आबा म्हणायचे पोरांनो तुम्हाला बाथरूम माहिती आहे का रे? बाथरूम मला सांगा. आबा म्हणायचे बरं का, राग म्हणू नका. आबा म्हणायचे जर समजा माणसानं बाथरूम मध्ये गेलं
का माणसाने काम झालं की उठाव का तिथं मुक्कामाला थांबव, हे त्यांचं आहे असे शब्द आहे. पण काही माणसाला इथं आल्यानंतर काम झालं की निघू वाटत नाही, तर वास घेत बसायची सवय लागली. मग त्याला ते उदाहरण देऊन जायचे, सर्व सुखाची आशा जन्म गेला याला म्हणायचो वासाव जगणं. हातात पदरात तर काहीच पडलं नाही, पण नुसतं वासाव जगायचं. म्हणजे कसं, पंगत बसू द्या. पंगत बसली का पंक्तीला असे सर्वजण बसतात. बसल्यावर हळूच पंक्तीचा दाता म्हणतो, ओ सगळे बसले का? तेवढं एक जण म्हणतो, अरे असं काय विचारताय, ज्यानं स्वयंपाक केला तो आचारी राहिलाय ना, आचारी बुवा बसा पंक्तीला. मग आचारी बुवा म्हणतो, बसलो असतो हो, पण काय करता, स्वयंपाक करताना वासानेच पोट भरलं असा म्हणतो. आणि दुसऱ्या पंक्तीला तर पहिल्यांदा बसतो. का हो बुवा, मग आता म्हणले वासाव पोट भरले, आता कसं काय बसले? नाही बुवा, वासान जरी भरलं म्हणलं काय पोटाला भेटतंय का? ते का वासाचं नाकापर्यंत जातोय, पोटाला जात नाही. तसंच आहे, विषयाचं सुख तात्पुरतं बरं वाटतंय हो, परंतु ते सुख सुख देत नाही. का? याचं कारण आहे, महाराज म्हणले जिथं सुख शोधताय ना, ही जागा सुखाचीच नाही. सुखाचा विचार नाही हो, सुखाचा विचार नाही हो. बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही. महाराजांचे शब्द बरं का बाबा पाठात म्हणायचे, बुवा मोठ्या माणसाचे शब्द कळाय सुद्धा मोठं भाग्य लागतं. महाराज म्हणले सुखाचा विचार नाही कोठे, विचार सुद्धा करू शकत नाही. म्हणजे कसं पोरांनो, समजा मी मुख्यमंत्री झालो तर मला माहिती होऊ शकत नाही, त्या तिघाची तिकडे भांडणं चालले, होऊ शकत नाही मी. पण मी झालो तर काय करेन? काय पुन्हा लॉकडाऊन लावीन मी, तरी दुसरं काय करणार. पण झालो तर काय करेन हा विचार तरी करू शकतो. पण महाराज म्हणले संसार नावाचं क्षेत्र असं आहे, संसार सुख तर सोडा, पण सुख मिळल हा विचार सुद्धा कोणी करू शकत नाही. सुखाचा विचार नाही कुठे. महाराज असं जीवन म्हणले. हो का? याचं कारण आहे, इथं विषयाची नावं बदलतात पण पत्र दुसरं काही मिळत नाही. कसं काय हे कळण्याकरता एक बारीक उदाहरण देतो. एकदा भजन करा, विठ्ठला विठ्ठला मंगली लग्न झालं. लग्न तर कळतंय ना, इकडे लग्न होतात ना, होतात ना, आमच्याकडे पण होतात. तुमच्याकडे का सगळे ब्रह्मचारीच आहेत? नाही तसं काही. ऐका, आमच्याकडे मेल्यावर जातात, तुमच्याकडे जिवंत तर नसेल ना तसं काही. दोघाचं लग्न झालं. माय म्हणले, राजा काय करतोस आता इकडं? मग जा म्हणे कुठं तरी कंपनीत. कुठं जाऊ गाई? म्हणे पुणे जरा लांब होतं, इंदोर जवळ आहे, इंदोरला जातो इकडे. जा म्हणे कामाला. गेला. दोघच. बरं, शहरातलं राहणं आहे, गावखेड्यातलं राहणं नाही. शहरातलं राहणं म्हणजे 10 बाय 10 त्यातच राहा. शहरातलं राहणं, गावाकडचं आपलं आईस पैस राहते. ते दोघं तिकडे राहायला गेले. पहिला दिवस ड्युटीला चालला. काग म्हणे आज पहिला दिवस आहे, घरी असतो केवढा थाटमाट असता. पहिला दिवस आहे, तुम्हाला वळून चालवलंस, पण डब्याला काय दिलंय ग? म्हणलेले विचारू नका बरं. 10:30 वाजले, 12 वाजले की डबा उघडायचा आणि खायचं. म्हणजे आपला 11लाच आहे, 12ला 12 वाजले की डबा उघडायचा आणि खायचं. हो पण काय दिलंय? म्हणलेलं विचारू नको, 12 वाजले की उघड खात जा. 12 वाजले डबा उघडला. काय होतं माहितीये पोरांनो? बेसन आणि भाकरी. जाऊ दे म्हणे, लोकांची लेकरं मेसला जेवत आपल्याला देती ना, याच्यात सुख आहे. तेव्हा मी ठरवलं किरण महाराज, शहरातल्या लोकांपेक्षा गावखेड्यातली माणसं लय श्रीमंत, लय श्रीमंत. का? शहरातलं भाजी जरी करायची म्हणली तरी मंडईत जाऊन भाजीपाला आणावं लागतंय. गावखेड्यात आहे का तसं? आपण शेतात गेल्या गेल्या दुसऱ्याचा खुडून आणतो.
ते कुठं काय म्हणा लई श्रीमंती गावाकडे. जरा खालच्या पातळीत येऊन सांगा किती श्रीमंती आहे. गावाकडच्या माणसाच्या मनात येईन तेव्हा ते बायकोला हाणू शकतं. मनात येईन तेव्हा. शहरातला हाणायचं सोडा, मनात सुद्धा आणू शकत नाही. जाऊ दे म्हणलं आपल्याला दी तीच बरे. 2 दिवस निघून गेले. काग म्हणे आज काय देणार आहे डब्याला. एक नंबर भाजी देणार. अहो शेजारी बरोबर ओळख झाली, तिने 1 नंबर भाजी शिकवली. मग काय अहो डबा उघडून खात जा. 12 वाजले, डबा उघडला. पोरांनो पहिल्या दिवशी काय दिलं तर बेसन भाकरी. आज डबा उघडला काय होतं माहितीये का, पिठलं भाकर. अरे वा म्हणे, राग आला त्यानं. डबा पुन्हा उठला, जाऊ द्या म्हणे ती तिथं बरे. 2 दिवस आज काय देणार आहे ग, काय विचारतो रोज काय देणार आहे काय देणार. युट्यूबला 1 नंबरची रेसिपी बघितली, 1 नंबरची भाजी देणार. मग काय देणार आहे सांग तरी. 12 वाजले की डबा उघडायचा. काय विचारताय तुम्ही सगळं. 12 वाजले, डबा उघडला. पहिल्यांदा काय दिलं तर पोरांनो, दुसऱ्या दिवशी काय दिलं. आज डबा उघडला काय होतं माहितीये का, झुणकण भाकर. राग आला, डबा घेतला आणि तुझ्या पुढे मांडला. म्हणले काय बोलतीस रोज, बेसन भाकर, पिठलं भाकर, झुणका भाकर. नाव बदलते पण डब्याला काय आहे. डब्या होते आपल्या माणसं हो, डब्याला काय आहे तेच आहे. तसं महाराज म्हणले संसाराच्या क्षेत्रात विषयाची नावं बदलतात पण पदरात दुःखाशिवाय काहीच पडत नाही. का, याचं कारण आहे संसार नावाचं क्षेत्र भेटणार नाही. ज्ञानोबराय त्याच्या पुढचं वाक्य बोलले, इथं विचार जरी कुणाच्या कानावर पडला तरी दुर्मिळ. वाचा ज्ञानेश्वरी. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जयल कवनाचे श्रवणी, कैशी सुखनिद्रा अंतरुणी इंगळाच्या. मग महाराज हे जीवन आहे तरी कसं. महाराज म्हणले संसारात सुख सोडा, विचार सुद्धा जास्त वेळ टिकत नाही. हे कळण्याकरता बारीक उदाहरण देतो ऐका. उन्हाळ्याचे कडक दिवस, आता जितकं ऊन पडतंय ना याच्यापेक्षा दुपटी न ऊन. आणि अशा पद्धतीत तुम्ही फिरायला गेलात, जाऊ नका कुठं पण गेलात. ओळखीचं क्षेत्र नाही, अनोळखी क्षेत्रात फिरताय आणि तहान लागली, काय कराल बरं. बरोबर आहे. काय काय पाणी प्यायचं, पण पाणीच प्यायला नाही. आता काय करायचं. बिस्लेरी घ्यायची का, पण खिशात रुपया नाही. आता काय करायचं. कोणाला मागायचं म्हणाल तर लोक बाहेर निघत नाहीत. सकाळी जर जोत्यावर ओट्यावर मका वाळायला घातली तर संध्याकाळी पॉपकॉर्न होऊन घरात जाते. इतकं कडक ऊन. अशा परिस्थितीत तुम्ही फिरताय आणि तहान तर लागली, काय कराल बरं. तुम्ही म्हणाल मारायचं ठरवलंय का महाराज. नाही, उत्तर दिलाय का. तेवढ्यात अनोळखी क्षेत्रात सुद्धा दुसऱ्या मजल्यावर आवाज दिला, ओ पाहुणे, ओ पाहुणे, मांडी घाला, मांडी घाला, ओ पाहुणे. काय पाणी पिऊन जाता का, काय वाटतंय बरं. बोला बोला. ओळख नाही तरी पाणी प्या म्हणतोय. बस असा माणूस पाहिजे. अर्धा तास झालं तुम्ही त्याची वाट बघताय पण पाणी घेऊनच वरनं खाली येई नाही. आता काय वाटतंय. माणूस आहे वय, याची वाट बघत बसलोय. अर्धा तास गेला असतो पाणी भेटलं असतं, पण तेवढ्यात तो म्हणला नुसतं पाणी कसं पाजावं. मग सरबत घेऊन खाली आला. आता कसं वाटतंय. माणूस नाही राव, देव माणूस आहे. पाण्याची अपेक्षा केली, सरबत घेऊन आलाय. बस आधी सरबत पिऊ आणि पुन्हा पाणी पिऊ. सरबताचा 1 घोट घेतला रोहित महाराज, तेवढ्यात कळलं साखरच टाकली नाही. आता कसं वाटतंय. माणूस आहे हे, माणूस आहे. पण तेवढ्यात त्याला वाटलं, त्याने खिशात हात घातला आणि पुढी बाहेर काढली. म्हणलं मला वाटलं शुगर आहे काय, की म्हणून टाकली नाही. आता कसं वाटतंय. बायको काळजी करत नाही रो, इतकं काळजी करतय ते. माझा दृष्टांत संपला. मला सांगा, पाणी ज्याला तहान लागली तो बदललाय का. पाणी देणार बदललाय का. मग तरी सुद्धा भावना का बदलत गेली. याचं कारण आहे जे भावनेचं क्षेत्र आहे त्याला संसार म्हणा. आणि संसार शब्दाची व्याख्याच अशी आहे, सुरू सरती इति संसारा. जे बदलत राहतं त्याचं नाव संसार. मग महाराज म्हणले इथं सुख सुद्धा राहत नाही. इथं तात्पुरतं जरी असलं तरी सुद्धा ते वेळोवेळी टिकत नाही. ज्ञानोबराय तो गोड बोलले, या संसार नावाची सुखाची व्याख्या म्हणजे वृक्षाची पडलेली सावली आहे, आभाळाची सावली. आज कोणाच्या दारात असते तर उद्या कोणाच्या दारात असते. म्हणून विनंती करायला आजचं कीर्तन श्रीमंतांना, श्रीमंतीची लय फुगिरी हाणून जगत जाऊ नका. आज तुमच्या दारात सावली असेल तिची, पण नक्की उद्या गरिबीच्या दारात पडल्याशिवाय राहणार नाही. असो तर कधी याची फुगिरी मारू नये. मग महाराज श्रीमंती टिकणार नाही. मग काय करावं सांगा की. आम्हाला तर सुख पाहिजे. महाराज सांगा ना सुख कुठं मिळतं. महाराज म्हणजे या जगात सुख इथंच आहे. कुठं सुख हे संत समागमे, सुख हे संत समागमे, सुख हे संत समागमे.
अमृत सुख बसे हेची टाही बहुपायी संतांच्या. मग महाराज अशा तुकोबऱ्यापाशी जीव आले आणि म्हणले महाराज सांगा ना सुख तुम्हाला मिळालं का हो? महाराज म्हणले हो. किती मिळालं सांगा की. मग महाराजांनी सांगायचं चालू केलं ऐका सकाळी उठलो आणि आंघोळीला जरी गेलो तरी आंघोळीचा डोह सुद्धा सुखाचा आहे. आनंदाची डोही आनंद तरंग. आंघोळ केली कपडे घालाय आलो तर कपडे सुद्धा सुखाचे. सर्व सुखायला आलो सर्व अलंकार. नाही कपडे घालून जर जेवायला बसलो तर जेवायला सुद्धा सुखच आहे. तू का म्हणे खातो आनंदाचे लाडू. खाऊन घालून जर झोप लागली तो झोप सुद्धा सुखाची. सुखाचे शेजारी पहुडे किंवा सुखे मी निज लोगा शून्य सारुणी जेथे त्रिकूट शिखरी गा दान मिळ्या येते. आणि झोप लागली आणि झोपेत जरी स्वप्न पडलं तरी स्वप्न सुद्धा सुखाचं. एवढं सुख आहे. दुःख ते कायचे नाही ती स्वप्नाची. नाही महाराज एक पाऊल पुढे टाकून म्हणले एवढंच नाही जर जागृती सुषुप्ती समाधी या तिन्ही अवस्थेत जरी उठलो आणि नजर जर तिथं पडल तिथं जरी टाकली तरी आनंद एवढं सुख आहे. अवघे चित्र आनंदाचे आता अवघे चित्र आनंदाचे आता अवघे चित्र लोके आनंदाची अवघे चित्र लोके एक टाळी ऐका हो मंडळी. जीवनात सुखाची अपेक्षा जर असेल तर आजचं कीर्तन तुम्हाला विनंती करत आहे जोरात जोरात टाळी वाजवा. ऐका या टाळीचं खूप महत्व आहे. आपण दररोज ऐकत असाल ऐका दररोज 5 मिनिटं जरी जोरात टाळी वाजवली तरी ब्लड प्रेशर कमी होत राहते. मला आटोक्यात राहते. एवढंच नाही टाळी जर वाजवली पापाची होळी होती. एवढंच नाही कीर्तनात वाजवलेली टाळी की अंतकाळाला सोबत येते. म्हणून काटकसर करू नका. जोरात एक टाळी. म्हणून ऐका कीर्तनात वाजवा टाळी. कीर्तनात देऊ नका जांभळी. सांगायची येऊ देऊ नका पाळी. कारण एवढंच यायचं अंतकाळी. म्हणून काय एवढं सुख म्हणले हो. मग महाराज सांगा ना सुख कशाला म्हणायचं. ज्ञानावर आहे पुढे होऊन म्हणले ऐका याला म्हणायचं सुख कशाला. किंबहुना सोये जीव आत्मा याला आहे ते जे होये तयानाम सुख. कळलं तुम्हाला सुख नाही कळलं ऐका डबल सांगतो. किंबहुना सोये जीव आत्मा याला आहे ते जे होये तयानाम सुख. कळलं तुम्हाला नाही कळलं ऐका डबल सांगतो. किंबहुना सोये जीव आत्मा याला आहे ते जे होये तयानाम सुख. कळलं तुम्हाला चलू द्या रात्रभर एवढंच असं नाही. ऐका आपली जी फजिती झाली ती जीवाची. शब्द कळाले पण शब्दाचं ज्ञान नाही. सुख कळालं नाही. मग व्यवहार असा आहे. पंचायतीत समितीत जाऊन सुद्धा आपल्या ओळखीनं काम होत नसेल तर शहाणा माणूस एक काम करतो. साहेबाच्या बोला साहेबाच्या जवळचा माणूस धरायचा आणि त्याच्या हाताला धरलं की आपलं काम होत राहते. तसं जीव म्हणला तुकोबराच्या जवळचं कोण आहे रे म्हणे यांच्या जवळचं जास्त देवच आहे. म्हणलं मग आपण देवाला हाताला धरू. देवाला धरलं म्हणले देवा ऐका ना वारीला तुकोबरे आले रे आले त्यांना विचारा सुख कुठे किती आहे. तेच घडलं. वारीला तुकोबरे आले. आल्याबरोबर देव म्हणताय तुकोबराया उभं आयुष्य तुम्ही माझ्या वारीसाठी खर्च करताय.
सांगा ना तुम्हाला याच्यात काय सुख मिळालं. तुकोबर म्हणलं देवा सुख तर तुझ्या पायापाशीच आहे. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी का तो. मग तुकोबराला म्हटल्या बरोबर देव म्हणतात सांगा ना मग सुख कुठे आहे, सांगा ना मला सुख. तेव्हा तुकोबर म्हणले देवा ऐक, तुला सांगितलं असतं परंतु तुला ते सुख कळणार नाही. का कळणार नाही असं म्हटल्याबरोबर तुकोबार उत्तर देतात. चिंतन करता निवडलेलं भंगाच्या पेक्षा पक्काचा हात खूप गोड आहे, त्यामुळे जोरात टाळी वाजवा. त्याचं कारण आमच्यापेक्षा कष्ट सगळ्यात जास्त कोणाला असतील तर या बोटाला असतील. आम्ही 2 तास बोलून निघून जातो. कधी झाला असता कशाचा प्रॉब्लेम होईल तर कीर्तन झालं बोट तपासा, दगड सुद्धा जरा निबर बारीक असेल इतका बोट जास्त निबर आहे का घडवावं लागतंय बुवा. आपल्याला टाचाला काटा टोचला तर 8 दिवस टाच आपण वरती करून चालतो, पण हिवाळ्याच्या दिवसात सुद्धा तिथं घाटावर बसून त्रिकीड तक्ता करावं लागतंय. बोटातून रक्त निघलं तरी पुन्हा 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 ते गोकावं लागतंय. तेव्हा कुठं असा हात वाजतो. इतका गोड हात वाजला रे वाजला की मला म्हणून वाटतं महाराज खरंच हे हात मुझे दे दे ठाकूर. किती गोड आहे. तो कुठला शोलेच गाडला नाही त्यामुळे मी म्हणू तरी कसं. महाराज म्हणले देवा सुख तुझंच आहे तर सांगता येणार नाही का. तुझ्या घरातलं सुख आहे रे, आपल्या घरातलं सुख नाही. उलट आतापर्यंत जे घरात राहिले ते निघून तर गेलेच पण दुःख देऊनच गेले. सगळी गेली महाराज, यादीच दिली. आज मेला पंजा मेला बाप मसन गेला, देखत देखत ना तोही तैसा झाला, देखत देखत ना तोही तैसा झाला. उठ उठ जागा सगळी गेली महाराज. पुढच्या काल आपलं आजा मेला पंजा मेला बाप मसन गेला. आपली सुद्धा जाते ना. त्यामुळे मोठ्याल्या घरावाल्याने हे लक्षात ठेवायचं. आपल्या एवढी घरं जरी मोठी असली तरी सुद्धा ज्यांनी बांधली ती लोक सुद्धा निघून गेले. काय याचं क्षेत्रच आहे. त्यामुळे मी नेहमी म्हणत असतो आपल्या ऐपतीनुसार आपल्या कुवतीनुसार शहाण्या माणसानं एक अंगठी घडवली पाहिजे. अशी घडवली पाहिजे. सोन्याची म्हणा, चांदीची म्हणा, पंचधातूची म्हणा, तांब्याची म्हणा, नसल तर स्टीलची पण एक घडवा. असा मोठा ठोकळा करा त्याला आणि त्याच्यावर एवढंच लिहून द्या काय ए बी दिन जाएंगे. काय ए बी दिन जाएंगे. लय श्रीमंतीचा माहोल असेल ना, बाहेर निघले अंगठी बघत जा राजा, कारण की एक दिवस ए बी दिन
जाएंगे. श्रीमंतीचा गर्व होणार नाही. गरिबीने सुद्धा लाजू नये. शास्त्र म्हणतं गरिबीला 2 गोष्टीला लाजू नये जीवन. एक गरिबीला आणि जन्मदात्या आई बापाला कधी लाजू नये. अजिबात लाजू नये. किती काय असेल तर ते आपलं असतं. पण गरिबानं दारातून बाहेर पडल्याबरोबर अंगठी पुढे आणून म्हटलं पाहिजे हे बिदिन जाएंगे. आज गरिबी असेल पण नक्की एक दिवस कृष्णासारखा मित्र भेटेल आणि द्वारकासारखा सुदामपुरी सारखी माझी सुद्धा नगरी ए बिदिन जाएंगे. गर्वित राहू नका, गर्वात राहू नका, कारण की एक दिवस ए बिदिन हे लक्षात ठेवा. मग महाराज तो कोबर आहे म्हटल्याबरोबर सुख सांगताय आणि मग महाराज म्हणतात लोक मोठी निघून गेली पण त्यांच्या आठवणी राहिला, पैसा राहिला नाही. ऐका ऐका आपला मुद्दा पुढे झालाय का. महाराज सुख सांगता येणार नाही. देव म्हणतायत तुकोबरायला, तुकोबराया 3 गोष्टीत कधी सांगता येत नाही. कधी ऐका ऐका माहिती नसलं का काही सांगता येत नाही. 2 जिथले क्षेत्र आहे त्या क्षेत्रातले शब्द नसले काही सांगता येत नाही. आणि 3रं कारण आहे सांगायसारखंच नसलं का सांगता येत नाही. त्यातलं पहिलं कारण माहिती नसलं की सांगता येत नाही. म्हणजे कसं ऐका ऐका गाव गोळा झालं म्हणले ऐका सगळं आपल्या गावात वाजत आहे. आपल्या गावात तर नुसतं झिंगणंग चिकिनंगच वाजतंय, डीजेच वाजत आहे. मग अरे शेजार तर ते टेकावडं गाव बघा काय मोठा उत्सव करताय राव. 4च वर्ष झाली त्यांच्या उत्सवाला. काय सर्व्हिस आहे, काय साऊंड आहे, काय मंडप आहे, काय ते शूटिंग आहे, काय टाळकरी आहेत, काय गायक आहेत, काय वादक आहेत, काय रेल चलेल. असं सप्ताह असलं पाहिजे. खरंच रोहित महाराज मला जर कोणी विचारलं ना आम्हाला मोठा सप्ताह करायचा आहे आणि व्यवस्थित करायचा आहे कसं करा मी म्हणाल मला सांगता येत नाही. पण तुझी ऐपत असेल तर तू एक काम कर, गाडी पकड आणि खानदेशात टेकावड नावाच्या गावात जा आणि तिथल्या लोकांना विचार सप्ताह कसा करायचा असतो. इतका सुंदर सप्ताह तुमचा. म्हणजे असं सप्ताह करायचं म्हणजे असंच करायचं. गायक वादक तेच, कीर्तनकार तेच, सगळं असंच ठरलं. मग रेल चरण सप्ताह चालू झाला त्यांच्या गावात. पहिला दिवस, पहिल्या दिवशी सगळं चालू झालं. कीर्तन रंगात आलं. शेजारचा हळूच म्हणला तात्या सगळं केलं रे पण एक आपली गोष्ट राहिली. काय रे म्हणे सगळं झालं पण कीर्तन झाल्यावर महाराजाचं आभार प्रदर्शन करायला एक जण लागतो. मग आपण सगळं बघितलं पण आपलं तेवढं राहिलंच की. आणि म्हणलं त्याला काय लागतंय तेव्हा का आपल्या गावातला तात्या नाही का तात्या त्याला बोलायचं ना. कीर्तन झालं की त्यालाच उभा करू का. त्या गावातला तात्या म्हणजे बिन बटनाचा रेडिओ, बटन दाबायच्या आधी चालू. तात्याचं बोलणं म्हणजे आकाशवाणीचं भकास केंद्र. तात्या बसला होता इथला नाही बरं तिकडच, तिकडे गेला इकडचा दुसरा अंता कुठला. तात्या आला, तात्या उठ उठ म्हणला काय महाराजाचं आभार प्रदर्शन करू. आणि तू म्हणलं ती कसं असतं तुम्हाला तुला माहित नाही का तुम्हाला आपल्याला माहित नाही राजा खरी ना. आणि म्हणलं कसं बोलू. अरे सकाळी जसं बोलला ना तसं संध्याकाळी बोलायचं. आणि म्हणलं मी सकाळी कुठं बोलला. अरे तू 10 वेळा नव्हता गेला तिकडं, तिथं जसं बोलला आहे असं इथं बोलायचं. ठरलं. कीर्तन झालं तात्या उभा राहिला. उभा राहिला म्हणला ऐका घडून नाही ती गोष्ट गावात घडून गेली का. तात्या सकाळी कुठं होता आणि तिथं असंच बोलला घडून नाही ती गोष्ट गावात. बरं जे घडले त्यात का आपलं का देवाची इच्छा म्हणून घडली म्हणे. मी मागच ऐकत होतो म्हणलं राजा मी जिथं आहे अजून. तरी सुद्धा म्हणला तरी ताण घेऊ नका. जमलेल्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. राग आला म्हणला तात्याचा मला. तात्या म्हणला असं काय बोलला रे तू. सगळं बोलला पण तात्या सगळं गोत्यात यायला लगेच बोलला. नुसतं गोत्यात नाही आमच्या बाबा म्हणायचे तात्या सगळा पोत्यात घालून आणायला की बोलला. तात्या बोलला नाही असं नाही. मला सांगा तात्यानं सांगितलं पण सगळं खरं सांगता आलं का नाही का. जिथं बोलायचंय तिथली काही माहितीच नाही. माहिती नसलं काही सांगता येत नाही. तसं तू कोबर आहे. तू म्हणता सुख सांगता येत नाही. तुम्हाला माहिती नाही का. महाराज म्हणले मला माहिती नाही तर या जगात कुणाला माहिती आहे का. याचं कारण आहे तुका
सांगता येत नाही. मग महाराज देव म्हणतो पहिलं माहित नाही बहुतेक दुसरं कारण असं, क्षेत्रातले शब्द नसले का काही सांगता येत नाही. म्हणजे कसं सोपं करू, आता इथं सर्व्हिस चांगली आहे, पण आम्ही ज्या पट्ट्यात राहतो आमची गडकरीची परंपरा. मग कधी कधी काही फडावरची ठरलेली गावं असतात, वाडी थोडी छोटी असतात, पण कीर्तन करावं लागतात का नियमाचे असतात. मग कीर्तनाला गेले की अशी परिस्थिती तिथं नसती, इतके गोड साऊंड सर्व्हिस, इतका गोड माईक असं काही नसतं. मग असं सुतोळीने माईक टांगलेला, वार आले की माईक इकडं बुवा इकडं, कसं कीर्तन करायचं. अशी लेकरं पुढे बसलेली, त्यांनी कला 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 करायचं, गुळ ठेवलेला, त्याच्यावर माशा घोंग 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 करणार, तसंच आम्ही कीर्तन करायचं खरं. आणि लेकरांना काहीच बोलता येत नाही महाराज, काहीच नाही. घडलेलं सांगतो आता माघवारीच पंढरपुरात आमच्या मठात मी कीर्तन करत होतो, आणि लेकर अशी पुढे बसली, सारखी उठ ठेव चालू होती. म्हणजे गप गप दम देऊन लेकरू गप खाली बसवलं, आणि कीर्तन रंगात चालू झालं. आणि जी दम देऊन लेकर खाली बसवली ना साहेब, कीर्तन चालू झालं मध्येच लाईट गेली. जी दम देऊन खाली बसवलेली ना ती लेकर उठली, अंधारात माझ्या पोटात बुक्या घालून पडून गेली. धरता येते का पोरत ना राव, धरता येत नाही. काही होईल पण लेकराच्या नादी लागता येत. नाव घडलेलं सांगतो, आमच्या गडाच्या पायथ्याला मुंगेवाडी नाव असं गाव, काल्याचं कीर्तन दरवर्षीच. कीर्तनाला गेलो, अख्खं गाव तिकडं मग दिंडीला, आणि एक पोरग माझी वाट बघत बसलेलं. म्हणलं मावा, म्हणलं काय, चला दूध आलं. शब्द नीट आहे का बरं का, गावाकडचे दूध प्यायला सुद्धा नाही. मग दुधाला, दुधाला तर दुधाला त्याने एवढा गडवा भरून दूध दिलं. मी घटा पेलो का, फुकटचं होतं. भेटल्यावर किती प्यावं, सगळं पिलो. पिऊन झालं. म्हणलं का रे तुझी माय घरी नाही, बा घरी नाही, आणि माय आली तिनं विचारलं दूध काय झालं, काय सांगशील बरं. म्हणला बाबा आई विचारूच शकत नाही दूध काय झाले का. म्हणलं तिचे देखता सर सकाळी याच्यात उंदीर पडून मिळतं, तरी तसलं दूध मला पाजलं. तक्रार काय करता येत नाही, विक्रू शेवटी. मग विचार करा, असं आम्ही कीर्तन करायचं. कीर्तन झालं एखादा उठतो म्हणतो हा महाराजांनी हे चांगलं केलं, काय त्याला माहित नसतं, पण म्हणायचं हे चांगलं केलं. तरी सुद्धा गडबड कुणी करू नका, गोंधळ कुणी घालू नका. बाबा 10 मिनिटं बसणार आहेत, तिकून बाया पाया पडते, तिकून महिला पाया पडते. म्हणलं गडी कुठं जातील का, बोलला सगळं, पण सगळं सांगता आलं नाही का. याचं कारण आहे, जिथं सांगायचे तिथले शब्द नसले का वर्णन सांगता येत नसतं. तसं तुकोबर आहे, तू म्हणता सुख सांगता येणार नाही, बहुतेक तुमच्याकडे शब्द नाहीत का. तुकोबर म्हणले माझ्याकडे शब्द नाहीत, शब्द साम्राज्याचा धनी आहे, मराठी सारस्वताचा अभंग रूप आहे मी, आणि मला जर सुखचा शब्द सांगता येत नसतील तर शब्द कोणाकडे का. आमचं जीवन आहे आम्हा घरी धन शब्दाची स्वरात घरी धन शब्दाची स्वरात आम्हा घरी वैकुंठवाशी बोधे बाबांनी हा दौऱ्याचा सर्व कार्यक्रम सांभाळला. बाबा याला चाल म्हणून सांगायचे, ऐक बाळा हो. मग बाबांनी सांगा
आम्हा घरी धन आम्हा घरी धन शब्दाची चरात आम्हा घरी धन शब्दाची चरात शब्दाची शास्त्र करो आम्हा घरी धन शब्दाची चरात शब्दाची शास्त्र करो शब्दाची मला माहिती नाही शब्द कोणाकडे का आमचं जीवन आहे आम्हा घरी धन शब्दाची चरात मग बहुतेक तुकोबर आहे तिसरं कारण असं माहित नाही सांगता येत नाही सांगायसारखंच नसलं का सांगता येत नाही म्हणजे कसं ऐका धावतं सांगू व्यवहाराचं कारण घडी थांबत नाही तुका म्हणे घडी घडीने साधावी महाराज लवकर सांगा काय व्यवहाराचं कारण समजा गावात पाहुणे यावे 9-10 वाजले राम 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 काय राव येताना फोन नाही मेसेज नाही चॅटिंग नाही काही नाही आणि तुम्ही डायरेक्ट कसं काय आलात बरं हा म्हणले काय सांगायचं कामच असं पडलं कधी आलो आणि कधी पोचलो कळलं नाही काय झालं काय म्हणले काय सांगायचं काय झालं म्हणे तुमच्या गावातली खालच्या आळीची ती साडी नाही का साडी हा म्हणले तिचं काय तिला बघायला आलो त्या साडीला तुम्ही म्हणले हो हा म्हणले काय तिच्यात बघायला गे का म्हणले तिचं आम्ही काय तुम्हाला सांगू नाही आणि तुम्ही काय तिचं ऐकू नये असं समजलं की समजून जायचं साडीत काय सांगायसारखंच नाही तसं तू कोबर आहे तुम्हाला सुख सांगता येत नाही म्हणजे सांगायसारखंच काही नाही काय म्हणले नाही सांगणारे थकले पण सांगता आलं नाही हो सुन नका बाई वेदासी काही कळलेच नाही शेषवर्णिता हो शेषवर्णिता झाल्या द्विसहस्र जिभा देवका हो काय सांगता येत नाही महाराज म्हणले त्याचं कारण देतो मीही तुम्हाला कारण देतो पण त्याच्या अगोदर मोठ्या प्रमाणात भजन करायचं सर्वांनी हात वरती करा तसे थाट करा देवाने 2 दिले त्यामुळे 2 करा ज्याला 1 दिलाय त्यांनी 1च करा 2 दिले असतील तर 2 असे थाट करा सुद्धा सगळ्याला हातवरी करणार नाही त्याच्या बगलात मांजऱ्या उठतात बघा महिनाभर हातवरी ठेवावं लागेल पुन्हा असं थाट करा केले का एक साथ मग रोहित महाराज बरं चाललंय का तब्येत पाणी तू म्हणाल बरे गड्या आम्हाला हातवरी करायला आणि तिकडं तब्येतीच्या तसं नाही एक साथ टाळ नाही पकवाज नाही फक्त टाळी वाजली पाहिजे मी म्हणाल तेव्हा कीर्तनाची नाही अहो कीर्तनाचीच वाजली पाहिजे भाषणाची नाही पुढाऱ्याची नाही कीर्तनाची इतकी जोरात की गावातले पळत आले पाहिजेत काय झाले आपल्या मंदिरात बघायला एक साथ एक टाळी जोरात एक तावा ताकद बस भले वाघ
ऐका महाराज, तरी सुद्धा सुख का सांगता येत नाही त्याचं कारण एवढंच आहे. महाराज म्हणतात देवा तुला सांगितलं असतं पण तुला त्याच्यातला अनुभव नाही म्हणून सांगता येत नाही. अनुभव ठाऊका नाही तूच, अनुभव नसला की सांगता येत नाही. आणि दुसरं कारण आहे, एवढ्या अभंगात एक शंका आहे, तेवढी शंका एक सांगायची का? तुम्ही हो म्हणत असाल तर सांगायची का? त्याला 10 मिनिटं जातील, सांगायची का? चालतंय ना? 11 वाजले, ड्युटी संपली, आता ओव्हर टाइम चालू झालाय, चालतंय ना? थांब ना, ते देणार आहेत तुला, काय देणाऱ्याला बोलू दे तिकडे, असं कसं? ठीक आहे ना, भविष्यात देणारे वारे, आजचे देणारे सांगू का? आजचे देणारे सांगू? ऐका, मान्य श्री रवींद्ररावजी शिरसाट पाटील, सुनीलरावजी कुळथे पाटील आणि डॉक्टर राजेंद्ररावजी पटेल पाटील, या तिघांची असेल तर सांगू का पुढं? ऐका, आता सांगतो. मला सांगा, जग कोणी बनवलं? हे जग देवाने, बरोबर. जर देवाने जग बनवलं तर देव त्या जगाचा कोण झाला? निर्माता झाला. निर्मात्याला आपल्या वस्तूबद्दलचं काय असतं? ज्ञान असतं ना. सोपं करू, मोटरसायकल रिपेअरिंग करणारा माहितीये, त्याला मोटरसायकल मधलं काय असतं? ज्ञान असतं. म्हणून त्यांनी काय टाकलेलं आहे? गॅरेज. अजून सोपं करू, मास्तरला शाळेतलं ज्ञान असतं. शिक्षक हे शाळेचे ज्ञानी झाले. तसं जर जग देवाने निर्माण केलं तर देव या जगाविषयी कोण झाला? ज्ञानी झाला. ज्ञानालाच अजून एक शब्द वापरतात ज्ञानोबर आहे, त्याला सर्वज्ञ म्हणतात. ज्याला सगळं माहिती आहे त्याला कोण म्हणायचं? वाचा ज्ञानेश्वरी, जो सर्वज्ञाचा बापू तो श्रीकृष्ण ज्ञानदीपू. जर देव या जगाचा निर्माता असेल तर देव याच्याविषयी ज्ञानी झाला आणि ज्ञानाला सगळं माहिती असतं. आणि आजच्या अभंगात सुख कोण विचारतोय? देव विचारतोय. ज्ञानी असून जर सुख विचारत असेल तर सर्वज्ञ म्हणायचं कसं? आणि सर्वज्ञ आहे तर ज्ञान माहित नाही कसं? एवढी शंका आहे. त्याचं उत्तर सुद्धा तेवढंच डोबळ देतो. ऐका पोरांनो, डोळा माहितीये? डोळा, डोळ्यानं काय होतं? दिसतं. काय होतं? व्यवहार आहे. डोळ्यानं काय होतं? दिसतं. पण व्यवहार असा आहे, डोळ्यात गेलं तर डोळ्याला दिसतंय का? आधी काय म्हणलास? डोळ्यानं काय होते? आणि डोळ्यात गेलं डोळ्याला दिसतंय का? मग कसं काय दिसतंय म्हणलं? डोळ्याने दिसतं, डोळ्यात गेलेलं नाही महाराज, दिसत नाही. डोळ्यातलं काढायला शेजारचा लागतो, तात्या फुकरं उलस का? डोळ्यात गेलं. डोळ्यात जरी दिसत असलं तरी काढायला दुसरा डोळा लागतो. तसं देवा सुख तुझंच आहे, पण उपभोगायचं असेल तर मालक बनून नाही, दास बनून राहायचं. कोणी असो, मालक बनण्याचा प्रयत्न करू नका. परमार्थात येऊन सुख जर उपभोगायचं असेल तर दास बनून राहा. सुख आपोआप तुमच्या दाराला आल्याशिवाय राहणार नाही. पण मालक बनून राहत असाल तर दारातलं सुख गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून विनंती करेल कीर्तन का? देव मोठा आहे, पण जर सुख उपभोगायचं असेल तर दास बना. सोपं करू अजून. पोरांनो, घोडा माहितीये? घोडा पाळणारा नाही, गुढी नाही, घोडा. गन माहितीये? गन, बंदूक. गेम खेळतो ना ती कोणती रे? ती फोक फोक फोक, ती कोण? पिस्तूल. चांगलं कळतंय ना का तुला? AK-47 माहितीये ना? असं फक्त माहितीच ठेवा, हातात घेऊ नको. काय घे हातात, ते तिकडे नको जाऊ. तर मला सांगा, बंदुकीतून गोळी सोडली, पुढच्यावर नेम धरला, बटन दाबलं, पुढच्याला काय लागली? गोळी लागल्याबरोबर ते काय होते?
ठार होतंय मरतंय. मला सांग गोळीनं मेलं का बंदुकीनं? गोळीनं मरतंय ना. मग मी एक काम केलं, ज्याला मारायचे तो असा उभा केला, गोळ्या असं घेतल्या, राहा उभा म्हणला, 1 2 इतक्या गोळ्या फेकून आणल्या. मेलं का राहिलं? कस काय? गोळीनं मरतंय का नाही? मी त्याला काय मारल्यात? गोळ्या. मग कमन नाही मेलं? महाराज गोळीनीच मरतंय हो, पण ती गोळी बोला बोला बंदुकीतून आली पाहिजे. तसं देवा सुख तुझंच आहे, पण तुला जरी उपभोगायचं असेल तर तुला दास बनून राहावं लागेल. होय होय बनल्याशी मजा नाही महाराज. हे देवाला कळालं आणि मग तो देव सुख उपभोगण्याकरता ज्या सुखा कारणे देव वेळावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. आजचं कीर्तन विनंती करतोय, एकच चरण मी सोडणार आहे आणि बाकीची 3 चरण सोडणार आहे. कळतंय हे? आमचे भाऊ म्हणायचे नेहमी सांगतात उल्हास बाबा, मी एकच चरण सोडणार आहे आणि बाकीची 3 चरण सोडणार आहे. तसं मी बी आज एकच चरण सोडणार आहे आणि बाकीची 3 चरण. हे लक्षात ठेवा. मग महाराज आम्ही काय करावं? तेवढा परमार्थ ऐकला असेल ना. सुख या जगात संसाराच्या बाजारात कुठंच नाही, लक्षात ठेवा. पण सुख जर पाहिजे असेल तर देवाच्या सानिध्याशिवाय सुख नाही. म्हणून आजचं कीर्तन विनंती करतोय, सुख उपभोगायचंय ना तर आजच्या काळात सुख देवापाशीच आहे, पण ते त्याच्या नामात आहे. म्हणून विनंती करतं, बसल्या जाग्यावर वेळ भेटेल तेव्हा त्याचं नाम घ्यायला लाजू नका. सुख मिळवायचं असेल ना तर नियम करा जीवनात. नाश्ता सुद्धा तेव्हा करेल जोपर्यंत 1 माळ जप करेल तेव्हा नाश्ता करेल. जेवण तेव्हा करेल जेव्हा 2 नाम जप करेल, 2 माळा तेव्हा जेवण करेल. असं जर केलं रे केलं, सुख आपोआप दारात आल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. सुख मिळवायचं असेल तर समर्पणाची भावना ठेवा. याचं कारण आहे, तर्पण वेगळं, अर्पण वेगळं, समर्पण वेगळं, हे दर्पण सुद्धा वेगळे, सगळं वेगवेगळे. दर्पण आरसा आहे ते दाखवतं, तर्पण पितृंना केलं जातं ते तर्पण, देवाला केलं जातं ते अर्पण, आणि अंतरंगाने केलं जातं त्याचं नाव समर्पण. समर्पणानं जीवन खूप मोठं होत असतं. म्हणून विनंती करेल कीर्तन, समर्पण देत जा. किती समर्पण महाराज, त्या देवाशिवाय काही करू नये. देवा तुझं सुद्धा सांगतो का, सुख तुला उपभोगायचंय ना, या जगात तुला 2 गोष्टी कळत नाहीत. कोणत्या? एक, तुझ्या नामाचा महिमा, तुझं नकळे मेघश्याम, आणि दुसरं तुझ्यावर किती जीव आहे हे तुला कधीच कळत नाही. का हे माझं सांगत नाही, तुम्ही दर दिवशी भागवत रसपान करताय. ऐका, एक भागवतातला प्रसंग आहे. ज्यावेळेस कानावर तो शब्द पडतो, सगळ्या गवळणी टाहो फोडून म्हणतात, ए यशोदे कुठे चालला ग? हा म्हटल्यावर सांगते यशोदा, मला सुद्धा माहित नाही कुठे चाललाय. पण हे सगळं अवतार पाहिल्याबरोबर, कृष्णानं त्या रथात पाहिल्याबरोबर त्या गवळणीची अवस्था विराहायची. रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी, भूमी पडल्या वज्रपाळी, कोण त्या सांभाळी, नयनीच्या उदकाने भिजली धरणी, या नवनाचे अंगणी मिळाल्या
देव निघून जातोय आणि एक दिवशी देवाच्या डोळ्यात पाणी आलं. उद्धव म्हणतो, का रे देवा, का डोळ्यात पाणी आहे? सगळं आहे ना तुला? म्हणे सगळं आहे, पण मला आठवण त्या गोपींची येते. चाल ना म्हणे जाऊ. नाही रे, राधापाशी गेलो ना ती काय बोलायला सांगता येत नाही. मग तू जाऊन येतोस का? उद्धव आता वृंदावनाकडे येत आहेत. राधेला विचारतात, का ग राधे, किती कृष्ण चांगला होता ग? सांगता येत नाही. किती जीव होता ग? उद्धवा, तुला कळलं नाही का येताना? तुला वृंदावनाचा रस्ता पाहिजे असेल ना, तर तुला जी वाट सांगितली ना, ती वाट सुद्धा आमच्या या प्रेमाची करून काय नाही. कुठली वाट आहे रे? तर यशोदेने येताना सांगितलं होतं, हे बघ हे बघ, हा पाण्याचा पाट वाहतोय, त्या पाण्याच्या पाट्यानं कडन जा. जिथून पाणी वाहतोय ना, तिथं राधान त्या गवळून येत. पाणी काय असं मोटरीचं वाहत होतं काय? पाचच्या आपल्या तापीचं वाहत होतं? अजिबात नाही. त्या कृष्णाच्या विरहानं गोपी रडत होत्या आणि रडणाऱ्या पाण्याचा पाठ झाला. आपलं सोडून द्या, आपलं पाणी का वाचवायचं नाही. आपलं पाणी पाणी होईल, आपल्यातून नाही पाणी यायचं. आपली अवस्था वेगळी आहे. आपण बसलाय तिथं, पण तुम्हाला वाटत असेल 11:15 वाजल्या, कधी सोडते, एक तर उशिरा आलंय, पुन्हा इकडून तुमचं वाटतंय कोणती राधा आहे. कृष्णा, किती प्रेम होतं ग, किती प्रेम होतं. उद्धवा, तू आलास विचारायला, पण मला तुला सांगता येणार नाही. याचं कारण आहे, तुला जर वाटत असेल तर त्या कृष्णाला जाऊन म्हणावं, तू एकदा पुढच्या जन्मात राधा म्हणून बघ, मग तुला कळेल किती प्रेम होते ते. याचं कारण आहे, बाळ असं अंगणात खेळत असते. उन्हात चाललंय, काय म्हणते, बाळा उन्हात जाऊ नको, इथं खेळ. आई मी जाईन. बाळ्या, ए बाळ्या, ए बाळ्या, उन्हात जाऊ नको, मी जाईन. आई म्हणते, बाळ्या जाऊ नको, मला पप्पाकडे जायचंय. माय तरी 2-3दा म्हणते, बाळ्या जाऊन, मला पप्पाकडे जायचंय. माय म्हणते, हो बाळ्या, तुझ्या पप्पाला तुला उभ्याने चिरीन, तुम्ही तर बस. बाळ्या म्हणतो, आई तू इतकं का बोलतीस? तेव्हा आई म्हणते, बाळ्या हे तुला आता कळणार नाही. जेव्हा तुझं लग्न होईल आणि तुला एखादा मुलगा होईल ना, तेव्हा तुला त्या आईचं हृदय कळेल. तसंच राधा म्हणते, कृष्णा तुला आमचं प्रेम कळणार नाही. सांग उद्धवा तुझ्या देवाला, तुला ज्या वेळेस एक वेळेस पुढच्या जन्मात राधा बनवून बघ, मग तुला कळल. ती ब्रज भाषेतलं गीत ती सुद्धा म्हणते, एक बार तू राधा बनकर देखो मेरे सावरिया, राधा युवराज है. एक बार तू राधा बनकर देखो मेरे सावरिया, राधा युवराज है. क्या जानोगे मोह तुम प्रेम की भाषा, क्या होती है आशा, क्या होती निराशा. एक बार राधा बनकर देखो मेरे सावरिया, राधा युवराज है. हे सांगताना सुद्धा राधा रडत होती, तिचं विशेषता आहे. आपण हे सांगताना सुद्धा हसून सांगतो, ते ऐका ऐका, अरे असं नसतंय ते. तिचा भाव वेगळा आहे. देवा हे उपभोगायचं असेल तर दास हो. तसंच विनंती करेल कीर्तन तुम्हाला. तुम्ही दिवसभर काय करताय आम्हाला घेणं देणं नाही, परंतु एवढी कीर्तन विनंती करते. 5 मिनिटं दररोज गाथा, 5 मिनिटं ज्ञानेश्वरी आणि 5 मिनिटं रामकृष्ण हरीचा जप करा. उद्धार व्हायला दुसरं साधन करायची गरज नाही. वाटतं ना उद्धार व्हावा ते एवढं ऐका. 5च मिनिटं, लई नाही हो, 5 मिनिटं. कारण की एवढं चालू वर्ष आहे ना, हे ज्ञानोबरायच्या जन्माचं सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव आहे आणि तुकोबरायच्या वैकुंठ गमनाचं त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वर्ष आहे. म्हणून जास्त नाही हो, शिकलेले आहेत ना, ज्याला वाचता येत आहे ना, त्यांना दररोज 5 पानं, 10 पानं, 15 पानं, 100 पानं असा काहीतरी नियम करा. गाथा ज्ञानेश्वरीचं एक पारायण करा. कधी करा, उठून करा, बसून करा, झोपून करा, पाय पसरून करा, पाय वर करून करा, कसं करा, पण एक पारायण करा, एक करा. काय म्हणाल महाराज आम्हाला वाचता येत नाही, तुम्ही एक काम करा, गाथा ज्ञानेश्वरी उघडा, फक्त ओळीवून बोट फिरवा, खरंच बोट फिरवा. काय होईल असं केल्यावर
देवाची शपथ घेऊन सांगतो बघा, ऐका. नुसतं बोट जरी फिरवलं तरी ज्ञानोबर आहे. तुम्ही जर ज्ञानेश्वरीला बोट लावलं रे लावलं, एकदा बोट लावलं ना ज्ञानोबर आहे, जन्मभर ते बोट सोडणार नाही. विनंती करतो, वाचता येत नसेल तर बोट फिरवा, पण एक तरी पारायण करा. का लय सुख आहे महाराज. उद्या वारी आहे देवाची, ज्ञानोबर यायची. महाराज एकादशी धरा, परम पावन आहे. एकादश उपवास करत जात जा, खूप मजा असते राव उपवासात. फक्त गाडवावणी चारा आणि एकादश धरा असं काही करत जाऊ नका. उपवासाचा उपवास राहू देत जा. येणारी महाशिवरात्री दर दिवशीच आपण खातोत ना, एक दिवस तरी निर्जला एकदा करून बघा, खूप सुख आहे राव. एकदा करून बघा, एकदा सवय लागली रे लागली. पुन्हा तुम्ही सुद्धा म्हणाल कधी एकादशी येते रे, कधी येते रे, पण अशी निर्जला करा एवढी विनंती करतो. खूप सुख आहे राव पंढरीत, किती सुख आहे सांग का. मी पुढे म्हणतो तुम्ही मागं म्हणाल ना, ए लाडकी बहीण योजना 21चा हप्ता आहे गो तुम्हाला आता, म्हणाल ना, पुढं म्हणाल ना. मी म्हणता मागं म्हणता का पुढं म्हणता? मागेच म्हणा, मी पुढं म्हणतो म्हणाल ना. भरू का अर्ज? 11:15 वाजले बरं, भरतो. ऐका किती सुख आहे का. मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी, विठुरायाच्या दरबारी बाई नाचत नाचत. सगळ्या म्हणा बरं का, गुवाहाटीला गेलो नाही कळू नका. सगळ्या म्हणा. डोळ्यात आमच्या मनात माझ्या कानोबा, हृदयात भरला विठोबा बाई नाचत नाचत. वा वा. मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी, विठुरायाच्या दरबारी बाई नाचत नाचत. काय आवाज वगैरे काय आवाज गोड. काला झालं तुमचं भजन ठेवू मदीनगर आला झाला. किती गोड आहे. तर एवढं म्हणलं कळलं त्याला धन्यवाद. ज्याला नाही कळलं त्यांनी पंक्तीचा प्रसाद घेऊन घरी जा. सांगू मी याच्यापेक्षा दुसरं. ऐका खूप सुख आहे, किती सुख आहे. सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचंय. शेवटचं भजन हातवरती करा सर्व एक साथ. ज्याची एकादशी आहे त्याला मोठ्या प्रेमाने भजन करा. उद्या सगळ्यांनी धरायची पण काही लक्षात ठेवा. म्हणाल ना, तुले लहरी काना विठ्ठल पांडुरंग, तुले लहरी काना विठ्ठल पांडुरंग, तुले लहरी काना विठ्ठल पांडुरंग, तुले लहरी काना पांडुरंग. एक साथ एक ताळी. अरे वा, जरा मागचे पुढचे झालं कीर्तन. जाऊ द्या आता मला घरी. एक साथ. अरे वा. तुले लहरी काना विठ्ठल पांडुरंग, 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 विठ्ठल पांडुरंग. काय राव तुम्ही मला सांग. हे पोरे सांग बरं, धुळ्याला जायला गाडी महत्वाची का गाडीचं चाक महत्वाचं? हा, गाडीचं चाक. गाडी काढून घेतली चाकावर बसले जातील तू धुळ्याला. गाडी महत्वाची वा. चाक काढली आणि गाडीत बसले जाता तुम्ही. मग काय काय महत्वाचं आहे? बोल बोल. दोन्ही महत्वाचं आहे. चाक महत्वाचं, गाडी महत्वाची. राजा जशी गाडीला एवढं महत्वाचं आहे तसं देह नावाच्या गाडीला सुद्धा टाळी महत्वाची आहे.
आणि म्हणणं सुद्धा महत्वाचं आहे. कोण नामस्मरण रूपी गाडी धरतंय तर चाक सोडून देतंय, कोण चाकाला बसतंय तर गाडी सोडून देतंय. असं चालणार नाही. म्हणा सुद्धा आणि टाळी वाजव सुद्धा. जोरात जोरात, हा जोरात. विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल पांडुरंग. म्हणा म्हणा विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल पांडुरंग. तुले लाई गाणा विठ्ठल पांडुरंग, तुले लाई गाणा विठ्ठल पांडुरंग, तुले लाई गाणा विठ्ठल पांडुरंग, तुले लाई गाणा विठ्ठल पांडुरंग. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला. ओ विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला, 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 माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा मी विठ्ठला, मी विठ्ठला. किती भारी वाटलं बरं. एवढं गर्व वाटत असेल तर एक काम करा, दररोज 5 मिनिटं आपापलं भजन करत जात. शेवटचं वाक्य आणि सेवेला पूर्णविराम. हे सुखासाठी जर एवढी सुद्धा धडपड होत नसेल तर एवढं तरी वाक्य घरी घेऊन जा. दररोज ताटावर जेवायला बसाल, ताटातला घास मोडून तोंडात घालायच्या आधी देवाचं नाव घेतल्याशिवाय खाऊ नका आणि मरायच्या आधी माळ घातल्याशिवाय मरू नका. एवढं जरी केलं तरी सुख लागते. लक्षात ठेवा. निदान ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांनी तरी मरूस तर माळी घाला बरं का. ज्यांनी टाळ्या वाजवल्या ते मरायच्या आधी मग घातली पाहिजे. काय असं चालू नाही पाहिजे. माळ घातल्याशी मरूच नका कोणी असो बरं. हे लक्षात ठेवा. याचं कारण आहे तोळ्यानं सोनं घाला, नजरा तुमच्यावर चोराच्याच राहणार आहेत. एकदा माळ घालून बघा, जन्मभर देवाची नजर राहिल्याशिवाय राहणार नाही. विनंती करतो. काय थाटातला परमार्थ आहे हो तुमचा, काय आनंद आहे तुमचा. किती नाही हो हो घालते ना ते. तुम्ही असं कोण घालता? आईसाहेब घालतील ना, आईसाहेब घाला घाला. खूप मोठा उत्सव आहे तुमचा, खूप समर्पण आहे तुमचं, खूप चांगली भावना आहे तुमची. म्हणून विनंती करतो, 4 वर्षाचा परमार्थ असं कोण म्हणणार नाही. निदान शेवटच्या काल्याच्या दिवसापर्यंत तरी सर्वांनी मन एकाग्र करा आणि निदान 40 लोकांनी तरी माळकरी व्हा. नव्या 40, जास्त अपेक्षा नाही. दरवर्षी 40, 10, 15 काहीतरी वेळ ठेवा. याचं कारण आहे दुसऱ्याचा जीव घेऊन आपला जीव पोचण्यात मजा नाही. हे तर सोडून द्या महाराज. चालू WHO चा सर्वे सांगतो, इथून पुढे ज्याच्या घरी मांसाहार शिजतोय ना 10 वर्षात त्याच्या घरी प्रत्येक एक तरी कॅन्सरचं पेशंट सापडणार आहे. का हे त्याचं म्हणणं आहे, माझं नाही, WHOचं. काय मांसाहार हा चांगलं नाही. याचं कारण आहे, घेऊ नये नाव पण सांगतो ऐका. 2 वाक्य तेवढंच थांबतो आता. जुन्या काळातली कोंबडी सुद्धा मोठी व्हायला 6 महिने लागायचे बुवा. आता इंजेक्शनवर मोठी करतात, महिन्यात तरतर चलती पुढं आणि ती खाल्ली आपलं कुठलं अंग वाढणार आहे. वन्स मोर म्हणते देत
असं कसं बरोबर सांगतो म्हणतो ऐका म्हणून विनंती करतो असं जीव दुसऱ्याचा घेऊन जगू नका माळ घातल्याशी मरू नका एवढी विनंती आहे झालेली सेवा ज्या परंपरेने टाळकर म्हणून जगण्याचं भाग्य दिलं ते सीतारामगडाच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकून गेला तर माझं मला परत करा जे बोललेलो आहे सद्गुरू जोग महाराज सद्गुरू गुरुनाम गुरु नतुसिंग बाबा गुरुनाम गुरु मोठे बुवा तसं जोग महाराज संस्थेचं जे चुकीचं आहे ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत खरं तर गुरुबंधू सारखा एवढा मोठा मित्र भेटला खरं तर ते चालू आहे बघा मी कधीच सांगत नाही पण आज विनंती करून सांगतोय लहान लहान मुलं असतील कोणी असेल वेळ भेटेल काला झाल्यानंतर तरी एकदा छावा बघून या बरं का नक्की बघून नक्की याचं कारण आहे आपला धर्म टिकावा म्हणून आपल्या बापदादीने काय कष्ट केलं ते बघायला नक्की जा याचं कारण आहे पुरा हो हे एवढं त्रास घेतलाय त्याचं एकच कारण आहे आपल्या कपाळावर टिळा टिकावं म्हणून आपला गण टिकला पाहिजे त्यामुळं कुणी सुद्धा असं पिराच्या संदाला चालू आणि मोकळं कपाळ घेऊन यायचं नाही ए तू पुढे बसलेले उद्यापासून गण लावून आलं पाहिजे त्यांनीच नाही मंडपात बसलेल्या सर्वांना विनंती आहे आपल्या बापजाद्याने जीव दिलाय का तर आपला धर्म टिकावा म्हणून तर धर्माची ओळख म्हणून आपला गंध जर असेल तर आपलं कपाळ कधी सुनं दिसलं नाही पाहिजे पण विनंती करतो आपल्या बापजाद्याने जीव देऊन जर धर्म सांभाळ असेल तर प्राणापेक्षा आपण सुद्धा जास्त जपला पाहिजे म्हणून आपण सुद्धा ते जपावा थोडी प्रामाणिक सद्भावना करतो ते मी आज सांगाल माझं म्हणणं नाही हो ऐका ज्ञानोबरायला विचारा ज्ञानोबरा म्हणतात मी माझ्या जीवनात सगळं करीन पण पंढरीचं जे सुख भेटले ना ते मी कुठंच घेऊ शकत नाही तुकोबरायचे शब्द आहेत वाराणसी गया पाहिली द्वारका परिणय तुका पंढरीच्या आणि ज्ञानोबरायचे सुद्धा ते शब्द मी काही करीन पण हे सुख सोडायला तयार नाही शेवटचं भजन आणि सेवेला पूर्ण विराम विठोबा पायीची विठ कैवामी होईल विठोबा पायीची विठ कैवामी होईल विठोबा पायीची विठ कैवामी होईल विठोबा पायीची बोले बोले सदेरा विठोबा पायी विठोबा पायी बोले बोले सदेरा विठोबा पायी विठोबा पायी बोले बोले सदेरा विठोबा पायी कैवामी होईल कैवामी होईल कैवामी होईल कैवामी होईल कैवामी होईल विठोबा पायीची विठ 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 कैवामी होईल होईल तेवढं सुख आहे पण हे उपभोगायला वारकरी व्हा माळी घातल्याशी मरू नका एवढी विनंती करतो आणि थांबतो हे कळायसाठी तुमच्या भाषेत सांगितलं मी हाय झुमका बाई विठोबा पायीची विठ कैवामी होईल जीवन तेवढं धन्य एवढा आनंद घ्या एवढी प्रामाणिक सद्भावना आणि सेवेला पूर्ण विराम का म्हणे सेवा समर्पणी पायी झालं उतराई ठावी असो गणेश्वर हरी हरी शेवटचं भजन तुकाराम तुकाराम तुकाराम